नमस्कार सर्वांना. तर मी आता रेडी होऊन निघाली आहे कुठे, तर आम्ही जातो आहे बाहेर. मग म्हटलं चला आज सॅटर्डे आहे, थोडंसं फिरून येऊया. तर ओजस्वीचा डॅडा म्हणाला की नाही, मी तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो आहे, चला. म्हटलं ओजस्वीला मॉलला नेऊयात ना, कारण आता तिचे वॅकेशन संपत आलेत, सो तिला थोडंसं बाहेर फिरवून आणूयात. पण तो म्हटला नाही नाही, मी नेतो आहे. मग म्हटलं कुठे? तो म्हणतो चल चल सांगतो मी तुला. म्हटलं ठीक आहे चल जाऊयात. आणि आमच्या ओजस्वीचं काही रेडी होणं थांबत नव्हतं. तिचं क्लिप्स लावायच्या आहेत तिला, तिचं सगळं रेडी व्हायला तिला फार टाईम लागतो. आणि फायनली मॅडम रेडी झाल्या. ती तिच्या ड्रेसच्या बाबतीत, तिच्या केसांच्या बाबतीत फारच जास्त पंक्च्युअल आहे. तिला हवे तसे जोपर्यंत केस आणि ड्रेस होत नाही तोपर्यंत ती घराच्या बाहेर निघत नाही. मग तुम्ही अर्धा तास लावा की 1 तास लावा. फायनली तिचा मेकअप डन झाला मॅडमचा. आणि मेकअप म्हणजे ती काही यूज करत नाही, तिला काही मी यूज नाही करू देत मेकअप प्रोडक्ट्स. बट नॉर्मल आपलं केस आणि क्लिप्स वगैरे एवढं नॉर्मलच ती यूज करते. कारण मला नाही वाटत इतक्या लहान वयामध्ये मुलींनी मेकअप यूज करायला पाहिजे. त्यांच्यासाठी हे योग्य नाही आहे. हे सगळ्या आयांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं सगळ्या मम्म्यांना हे कळायला पाहिजे की मुलींना मेकअप प्रोडक्ट इतक्या लवकर यूज करू देऊ नये. फायनली आम्ही निघालो आणि ओजस्वीचं मध्ये मध्ये चाललं होतं की मला व्लॉग बनवायचा आहे, मम्मी मला माझा व्लॉग शूट करायचा आहे. म्हटलं बाळा तुझा व्लॉग तू नंतर शूट कर, आता सध्या माझी रेकॉर्डिंग चालली, माझं असू देत. मग मध्ये मध्ये तिचं चालू असं का करते मम्मी, आपण कुठे जातो आहे? म्हटलं मलाही माहिती नाही, आपण डॅडाला विचारू. डॅडा म्हटलं की नाही चला सांगतो. आणि बाहेर वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं ना, फ्लॅटमध्ये असताना काही कळतच नाही की वातावरण कसं आहे काय आहे. बाहेर इतकं सुंदर वाटतं ना. आणि इकडे आमच्याकडे मेट्रोचे कामं काही संपत नाहीत. गेली 4 वर्ष झाले मेट्रो बनते आहे, 4 का 5 वर्ष झालेत. आणि रस्ते असे खोदून ठेवलेले आहेत जागोजागी. रस्ते इतके घाण झालेले आहेत ना, म्हणजे आय टी पार्कचा एरिया असा असेल असं कोणाला वाटणार नाही. आणि काय जागोजागी ट्रॅफिक त्या रस्त्यांमुळे. आणि सॅटर्डे असून पण ट्रॅफिक लागत होतं आम्हाला. असंच चाललं आमच्या गप्पा मारत मारत फायनली आम्ही येऊन पोचलो. आणि तिथे जवळ आल्यानंतर माझं लक्षात आलं की ओके, रघु मला कुठे घेऊन आला आहे. तर आता फ्रेंड चालू आहे अधिक मास. तर अधिक महिन्यामध्ये नवऱ्याने बायकोला जोडवी घेऊन द्यायला पाहिजे म्हणतात. सो तो मला आणलं आहे त्याने, मला बाफनाला. इथं आल्यानंतर मला लगेच क्लिक झालं. म्हटलं ओके, मी याला बरेच दिवस झाले अगोदर, म्हणजे मी चिखलीला असतानाच त्याला म्हटलं होतं मला जोडवी घ्यायची. तर तो फायनली मला जोडवी घ्यायला घेऊन आला आहे. आणि आता पटापट पटकन मी जोडवी घेते. मी जोडवी घ्यायला जास्त वेळ घातला नाही. त्यांच्याकडे खूप छान छान डिझाईन्स होत्या. मी कन्फ्युजन होते 2 डिझाईनमध्ये. बट मला जास्त कन्फ्युजन ठेवावं नाही लागलं. रघुने मला पटकन चूज करून दिलं. म्हटलं हे घे, हे छान दिसत आहेत तुला. आणि ओजस्वीचं चाललं होतं. ओजस्वीला फार जास्त राग आला होता, कारण तिला काहीतरी घ्यायचं होतं. मग तिला म्हटलं बाळा आपण इथे तर तुझ्या साईजचं काही नाही आहे, तुला खायला काही घ्यायचं असेल तर घे. मग बाजूच्या शॉपमध्ये गेलो. तर तिने तिथे किंडर जॉय काढलं. म्हटलं किंडर जॉय तर तुला मिळणार नाही आहे, सॉरी, चॉकलेट्स नाही मिळणार तुला, त्याच्याऐवजी दुसरं काही घ्यायचं असेल तर घे, मखाना घे, खाकरा घे. मग तिने शेवटी खाकरा अँड ऑल घेतलं. आणि मग आम्ही फायनली बिल केलं. पण तरी तिने निघताना एक चॉकलेट घेतलंच, तिने ऐकलं नाही. म्हटलं ठीक आहे, कधीतरी द्यायला हरकत नाही. मी तिला नेहमी चॉकलेट्स देत नाहीत, चॉकलेट्स मुलांना नसतात चांगले. आता तुम्ही मला खूपच जास्त कॉन्शियस आहे तू मुलीबद्दल. म्हटलं हो, ती लहान आहे अजून, तिच्याकडे आत्ता नाही लक्ष द्यायचं तर केव्हा द्यायचं. आणि आज शनिवार होता, मग आता शनी मंदिरात जाऊन आले ओजस्वीचे डॅडा. आणि मग आम्ही रिटर्न निघालो तर इतकं जास्त ट्रॅफिक आणि इतका वारा सुटला होता ना, म्हणजे आत्ता वातावरण कसं चेंज होतं कळतच नाही. आणि एवढ्याच्यामध्ये ओजस्वी झोपली आणि आम्ही घरी पण पोहोचलो. ओजस्वीला उठवलं मी, म्हटलं बाळा आपण घरी पोहोचलो आहे, उठ. आणि लगेच वरती गेलो. वरती येऊन तिला म्हटलं तू झोपून राहा बाळा. तर ती म्हटली नाही मम्मा, आता मला खाली जायचं आहे खेळायला, सायकलिंग करायला. ही पोरगी दमतच नाही हो. म्हटली थांब मला चहा करू देत. मी छान मस्त चहा टाकला. रघु आणि मी चहा घेतला. आणि एकीकडे मी आंबे भिजत घातले. रात्री आंब्याच्या रसाचा बेत होता. म्हटलं आमरस करावा, कारण आता पावसाळ्यात चालला आहे, मग आमरस बंद होऊन जाईल. मस्त छान चहा घेतला. चहासोबत बिस्किट्स घेतली. आणि मी मारीगोल्ड कोण खातं चहासोबत, आणि मोनॅको कोण खातं, इम्पॉर्टंट, मोनॅको सॉल्टेड असतात आय नो, तर कोणी खात नाही जास्त. मग चहा वगैरे घेऊन मी रिटर्न खाली निघाले. ओजस्वी ऑलरेडी तिच्या डॅडासोबत खाली गेली होती. मी फ्रेश झाले आणि खाली निघाले. खाली गेले तर ओजस्वी मॅडम ऑलरेडी खाली आलेल्या होत्या सायकलचा राऊंड मारून. मग मला मी दिसल्यानंतर ती म्हणते की मम्मा मला पण यायचं आहे, परत एकदा घेऊन चल. मग म्हटलं ठीक आहे चल. तिला गार्डनला घेऊन जायला निघाले. तर तिकडनं तिची फ्रेंड अनु आणि तिचा भाऊ म्हणजेच निर्वेद आला. आणि मग त्याच्या काकूने म्हटलं की तिकडे फार जास्त गर्दी आहे गार्डनमध्ये. मग म्हटलं चला इकडे घेऊन जाऊया त्यांना गेटजवळ. मग गेटजवळ ते छान खेळले. निर्वेद तर 1-2 वेळा पडला पण, रडला पण. मग आमची इशूमाऊ खाली आली. इशूमाऊ पण छान खेळत होती. ही बाटकडी बघा कसली बदमाश आहे. आणि असंच करत आमची रात्र झाली. आणि थोड्या वेळातच आम्ही वरती गेलो लगेच. ही काही हिच्या आईचं ऐकत नाही, खूप बदमाश आहे. ही आहे प्रियाची मुलगी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.